बायकोला असं वाटत असतं की आपल्या नवऱ्यानं आपल्याला कधीच विसरू नये, सतत आपल्यावरती प्रेम करावं. पण विसरभोळा नवरा मिळाला तर काय करायचं हो बायकोनं? असाच एक विसरभोळा नवरा संध्याकाळी आपल्या घरी गेलाय. बघूया त्याची बायको त्याचं स्वागत कशा पद्धतीनं करते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आजच्या आपल्या पाहुण्या जोडीचं. डॉक्टर गिरीश ओक आणि सुजाता जोशी. कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन, कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन. दिन ना दिन तक दिन ना दिन बरसात में तुमसे मैं ना भूलूंगा नवीन पोपटहा. एक गाणं धड लक्षात राहत नाही माझ्या. कसं होणार या देशाचं काही कळत नाही. तू कहाँ? मैं यहाँ. गप्पा बसा. वाह वाह वाह. किती वेळ शोधते तुम्हाला? वाह 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 वाह. बाई 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 काय मंदार लागलाय तुमचा आज. वाह वाह वाह. त्रास होतो. कुठे गाणं शिकलात? कुठल्या व्यायामशाळेत शिकलात? एक मिनिट मला आधी सांगा, तुम्हाला रोज कॉलेज मधून यायला उशीर का होतो? कुठलं कॉलेज? कुठला उशीर? तुम्ही कॉलेजमध्ये शिकवता ना? कुठल्या कॉलेजमध्ये शिकवतो मी? हो, मी कॉलेजमध्ये शिकवतो. आणि आज यायला उशीर का झाला तेही सांगणार आहे, पण ते एक सरप्राईज आहे. काय झालं की मी सध्या रोज संध्याकाळी एका माझ्या मित्राबरोबर क्लासला जातो. कुठला क्लास? हे वाढवण्याच्या ते केस वाढवण्याचं तेल असतं. क्लास कसा असतो हे वाढवण्याचं, ह्याच्या आत जे असतं ना ते आत बुद्धीचं काम असतं. ते बुद्धी स्मरणशक्ती वाढवण्याच्या क्लासला मी रोज जातो. आठवलेलं आहे पूर्ण. अच्छा. 60,000 रुपये फी आहे. अरे देवा. हा, पण फरक बघितलास ना तर म्हणशील देव पावला. बरं ते सगळं मरू दे. तुम्ही मला सांगा, तुमचा हा विसर भोळेपणा तुम्हाला आधीपासून माहित होता ना? मग लग्न का केलं? कोणाशी? माझ्याशी. हो. कधी? कुठे? तरीच तू या घरात मला सतत दिसत असतेस. अहो मी दुसरीकडे कुठे जाणार हो? तुलाही आठवत नाही? राहा तू या घरात राहा. काही प्रॉब्लेम नाहीये. इथेच राहा. दिल्या घरी तू सुखी राहा. माझ्या नावाचं कुंकू लावून राहा. काही काळजी करू नकोस. बरं घरचं कास्टिंग काय तुझं? म्हणजे घरी कोण कोण असतं तुझ्या? हे बघा, तिकडे एक निळी डायरी ठेवली, त्यात सगळं लिहिलेलं असतं. रोज वाचायची असते. तुम्ही आज वाचली नाहीये, वाचून घ्या. अरे देवा, 60,000 रुपये वाया गेला. लग्नाच्या आधी का नाही सांगितलं तुम्ही मला? आठवलंय, संपूर्ण आठवलेलं आहे मला. काय झालं की विसरूनच गेलो. विसर भोळेपणा तुला सांगायला लग्नाच्या गडबडीत. विसरून गेलात हे सांगायला बरं आठवलं तुम्हाला? दे टाळी. आठवलं नाहीच आहे. काहीतरी ठोकून दिलं मी. काय बघतेस? तुम्ही सकाळी घरातनं बाहेर पडताना काळा शर्ट घालून बाहेर पडला होतात. मला कसं आठवेल? रंग कसा बदलला? मला काय माहित? हा केस कुणाचा? या केसावरून कसं ओळखायचं कोणाचा ते? तुम्ही आत्ताच्या आत्ता मला आठवून सांगा कोणाचा. कसं आठवेल मला? तुझं नाव आठवत नाही मला. आता या केसकर वहिनी कोण आहेत ते कसं आठवणार मला? एक मिनिट, तुम्ही सकाळी जीन्स घालून बाहेर पडला होतात, पॅन्ट पण बदलली? मला काय माहित, आता आठवत नाही. मला सांगा, तुम्ही घरातनं बाहेर पडल्यानंतर कपडे का बदलता? कपडे का बदलतो मी तेच मला आठवत नाहीये, पण आठवण्याचा प्रयत्न करतोय. 60,000 आठवलं. दुपारी आमच्या कॉलेजमधल्या ह्या त्या हर्डीकर बाई आणि मी आमच्या कॉलेजच्या स्टाफ रूम मध्ये लोळत पडलो होतो. काय बोलताय तुम्ही? माझ्या समोर बोलायला लाज नाही वाटत? तू मध्येच वेगळं काहीतरी बनवून लिंक तोडून टाकतेस. आता मला कसं आठवायचं काय करत होतो ते? काय माहित काय करत होता त्या हडनळणी बरोबर? नाही ग, हर्डीकर. आठवलं.
हार्डीकर वाईन बरोबर मी असा लोळत पडलो होतो. काय होतं, एका महत्वाच्या विषयावर मला लोळायचं होतं. तुम्ही त्यांना म्हटलं की आपण जरा दोघं लोळत बसूया. पण त्या कमी लोळत होत्या, आम्ही जास्त लोळत अहो काय बोलताय तुम्ही? काय लोळतोय आम्ही तेच तर सांगतो आम्ही. काय बोलतोय आम्ही, काय बोलतोय आम्ही, काय बोलतोय काय ह्याला लोळणं म्हणतात, ह्याला बोलणं म्हणतात. तेच तर म्हणतोय मी. काहीतरी बोलत होतो आम्ही, म्हणजे लोळत होतो आम्ही. तर ते जाऊ दे ग. तर माझ्या हातून ना त्यांच्या अंगावर पाणी सांडलं. गेल्या कशा घाबरल्या नाही ग. पाणी पडल्यावर घाबरतं का कोणी? त्या अशा तापल्या. पाणी पडल्यावर तापतंय कोणी? काहीतरी बोलतेस तू. अगं त्या अशा नाचायला लागल्या. नाचता नाचता गायला लागल्या आणि म्हणाल्या होली के रंग दिल खिल जाते हैं, रंगों में रंग मिल जाते हैं. होली के दिन दिल खिल जाते हैं, रंगों में रंग मिल. असं भस्कन माझ्या अंगावर त्यांनी बादलीभर पाणीच ओतलं. देवा. आणि मला म्हणाल्या बुरा न मानो दिवाळी है. दसरा, मकर संक्रांत, हे बघा होळी, ही होळी 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 बुरा न मानो होली है असं म्हणाल्या. आम्ही पटकन कुणी यायच्या आत तिथल्या तिथे ताबडतोब आमचे कपडे बदलून टाकले. कपडे बदल एकमेकांसमोर. हर्डीकर बाई मला म्हणाल्या नाहीतरी तुमच्या काही लक्षात राहतच नाही, मग काय काळजी आहे, आपण इथेच कपडे बदलून टाकले. पण त्यांच्या एक लक्षात नाही आलं. माझ्या काही गोष्टी ठळक लक्षात राहतात, तसंच तेव्हा एक गोष्ट माझ्या ठळक लक्षात राहिली आहे. काय? हे माझं लायसन्स त्या पाण्यामुळे भिजलं, ते माझ्या लक्षात राहिलंय. आठवणीने आणलंय. आठवणीने वाळत टाक. कोठारे कोण? डॅमिट. चेहरा तुमच्यासारखा आहे. मग मीच तो. कोठारे सर तुम्ही? हो सॉरी हा, मी परत नेहमीसारखी चुकून खाली तुमच्या घरात आले. मी जाते. मला सांगा जोशांचं घर कुठे आहे? जोशांचं घर कुठे? जोशी कोण? मला वाटतंय मी जोशांच्या घरी राहते, म्हणजे मीच जोशी. पण आता तिकडे कसं जायचं मला कळत नाहीये. जोशी साहेब तुम्ही जोशीच ना? हो. तुमचे पडोशी जोशी आहेत ना, त्यांना जरा विचार ना जोशी कुठे राहतात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी. क्या बात है. गिरीश सर, सुजाता, खूप खूप स्वागत आहे फुबाई पूजा या मंचावरती. आता विचारूयात परीक्षकांना तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला. महेश सर. गिरीश आणि सुजाता, अ विफ ऑफ फ्रेश एअर असं वाटलं मला. एकदम फार सुंदर वाटलं. सर्वप्रथम तुमचं दोघांचं इथे स्वागत. मोस्ट वेलकम ऑन दिस अँड वी आर ऑनर्ड बाय युअर प्रेझेन्स. रेल गिरीश, मला तुझी एकंदर कॉमेडी करायची स्टाईल खूप आवडली. म्हणजे मला असं वाटतं का कॉमेडीचा जो एक सटलनेस जो आहे ना, तो तुम्ही आज दाखवून दिलात. आणि इट वॉज अ ग्रेट लेसन टू एव्हरीबडी. आणि सुजातानी खूप सुंदर साथ दिली. ऑल द बेस्ट टू यू अँड थँक्यू वन्स अगेन. प्लीज सर. सुजाता, डॉक्टर, तुमच्या दोघांचं मनपूर्वक स्वागत. आणि इतक्या धमाकेदार एंट्रीसाठी एकच गोष्ट होऊ शकते. आय से वी हॅव अ ब्लास्ट. क्या बात. खूप आनंद झाला तुम्हाला या मंचावर बघून. आणि मी देवाचे आभार मानू इच्छितो की तुमचा हा परफॉर्मन्स मी इथे बसून बघू शकलो. सो समबडी अप देअर इज व्हेरी हॅपी विथ मी. थँक्यू. सुजाता, तू खूप छान साथ दिलीस आणि अशी आशा करतो आमच्यातर्फे, ह्यांच्यातर्फे आणि संपूर्ण महाराष्ट्रातर्फे की तुम्हाला या मंचावर वारंवार बघायची संधी रसिक प्रेक्षकांना मिळो. थँक्यू. पण पर्टिक्युलरली या प्रकारच्या याबद्दल मी असं म्हणेन की या प्रकारचा परफॉर्मन्स मी पहिल्यांदा केला. तो सगळ्यात आधी मी या सगळ्यांना हात जोडून नमस्कार करतो. तिथे पाहिजे जातीचे. खरंच मला आज पहिल्यांदा या टाईपचं काहीतरी परफॉर्मन्स करतोय. आणि काय जो काय पोटात गोळा आला होता माझ्या. स्वप्नील, तुझं मी काम कॉमेडी सर्कसमध्ये असं पाहिलेलं आहे. सो ह्याच्यातून तुम्ही इतक्या वेळा हे जाता, खरंच तुम्हाला वाकून नमस्कार.
ते भयंकर कठीण आहे आणि ते कॉम्पिटिशन मध्ये करणं तर फार कठीण आहे. आम्ही तर एक गेस्ट म्हणून आलो, त्याच्या काय चुका तुम्ही सांगणार नाही तर मला पण ते जी काय चुरस आहे, हॅट्स ऑफ. क्या बात है. जोरदार टाळ्या जोडीसाठी मी विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा.